मी कालच सांगितलं आहे, कोणी श्रेय उपटण्याचा प्रयत्न करू नये. ते श्रेय उपटण्याचे प्रकार आता सुरू होतील. आज मोदी आहेतच महाराष्ट्रात, बाजूलाच आहेत, प्रधानमंत्री जे आपले आहेत. तर श्रेयवाद कोण कशाला घेईल? इथे प्रत्येकाचं योगदान या आजच्या निर्णयात आहे. आता फक्त आहे की निवडणुका आहेत, महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे, लोकसभेत दारुण पराभव झालेला आहे महाराष्ट्रात आपला. त्याची भरपाई करण्यासाठी जर तुम्ही केला असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही. मराठी भाषा ही महानच आहे. म्हणजे लोकसभेत आम्हाला हरवलं म्हणून तुम्हाला आम्ही आता मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा देतो असं जर कोणाला वाटत असेल ही मेहरबानी, तर ते मेहरबानीची या मराठी भाषेला गरज नाही. मी मगाशीच म्हणालो ही शूरांची भाषा आहे, ही मर्दांची भाषा, ही शाहिरांची भाषा आहे, ही संतांची भाषा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही सगळी परंपरा शौर्याची आणि संतांची ही फार महान आहे. दुसरीकडे पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला MIM कडनं पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि 28 जागा संदर्भात मागणी देखील केलेली आहे. या संदर्भात प्रस्ताव पाठवावा असं देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून सांगण्यात आलेलं होतं MIMला. नेमकी शिवसेनेची या संदर्भात नाही, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. आपल्या आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे 3 प्रमुख पक्ष आहेत. याशिवाय CPI म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग जे आहेत ते, शेतकरी कामगार पक्ष आहे, मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारा समाजवादी पार्टी आहे, शेका पक्ष आहे, रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना आमच्या आघाडीमध्ये आहेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन पक्षाला जागा देणं 288 मध्ये आम्हाला कठीण दिसतं आहे. पण जर माननीय पवार साहेबांनी त्या संदर्भात काही भूमिका घेतली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. तो मराठी भाषा को सम्मान दिया गया इसमें? देखिए, ये बहुत बड़ा सम्मान है. मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज, जिसे हम अभिजात भाषा का दर्जा बोलते हैं, मराठी और बंगाली को दिया है, असामी को